नमस्कार मंडळी, मी माया मायावऱ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे 12:30 वाजलेत आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. काल मी इडलीसाठी पीठ तयार केलं होतं, तर किती फुगले ते तुम्हाला दाखवते. ते मी या डब्यामध्ये काढलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फुललं आहे. मस्त झालं आहे, छान असे फर्मेंट झालं आहे. आज मस्त इडली सांबारचा बेत आहे आणि मगाशीच तूर डाळ मी कुकरला लावली होती. तर आता सांबार करणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच इडल्या करायला घेणार आहे. आता इथे मी सांबार बनवून घेते आणि डाळीमध्ये ऑलरेडी मी ते कांदा टाकला होता आणि आता मी सांबारला फोडणी टाकते, तेल टाकते. सांबारमध्ये टाकण्यासाठी इथे मी गाजर घेतले आणि शेवग्याच्या शेंगा. आज काही माझ्याकडे जास्त भाज्या नाही आहेत आणि टॅमॅटो पण नाही आहे, त्याच्यामुळे साधी सोपी अशी आज बनणार आहे. तेल गरम झालं आहे, आता यामध्ये राई घालूया. पत्ता टाकते, भाज्या टाकल्या. भाज्या टाकल्यानंतर परतायचे 2 मिनटं. हळद, लाल तिखट, सांबार मसाला 2 चमचे टाकते. मसाला टाकल्यानंतर आपल्याला टाकायची आहे यामध्ये डाळ. आम्हाला सांबार पातळ लागतो म्हणून जरा पाणी जास्त टाकते. सांबार थोडासा अजून टाकते. त्यामध्ये आपल्याला चिंच टाकायचे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आणि साखर 2 चमचे. तर आता इथे सांबार रेडी झालेला आहे. शेंगा पण छान शिजलेल्या आहेत, याच्याविषयी जास्त नाही शिजवायचे. आता यावरती मस्त अशी कोथिंबीर घालते. झटपट असा माझा सांबार रेडी झालेला आहे. या ठिकाणी खोबऱ्याची चटणी पण केली आहे. आता मस्त असे इडल्या लावून घेते. आता या इडलीच्या पिठामध्ये ऑलरेडी मी मीठ टाकलं होतं आणि यांना सगळ्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे. आता इडलीच्या पात्रामध्ये भरून घेते पीठ. तर इडली पात्रामध्ये इडली वाफायला ठेवते. तर आता इडली वाफायला ठेवली आहे 15 मिनिटासाठी आणि अशाच पद्धतीने सगळ्या मी इडल्या करून घेणार आहे. आणि वेदांसाठी पनीर आणि डोसा बनवणार, म्हणजे पनीर डोसा बनवणार आहे त्यासाठी, कारण तो पनीर खातो म्हणून. तर चला. आणि आपल्या हॉलमध्ये इथे आम्ही जो बॉक्स तयार केला होता, तर तो बॉक्स लावलेला आहे, मला दाखवते. चला. हॉलमध्ये जो ठेवलेला बॉक्स मी रेडी केला होता
आमच्याकडे जी प्लाय होती त्यापासूनच हा बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे ठेवले. त्यामध्ये साबण वगैरे ठेवण्यासाठी लिक्विड ही मोठी असल्यामुळे याच्यात अडकते, त्यामुळे असंच ठेवलेलं. तर त्याच्यावरती ठेवायचा प्रयत्न करेन मी आता, पण रोज मला हे वरती काढायला लागेल म्हणून मग म्हटलं असंच ठेवूया. आणि साबण वगैरे ठेवलेत एक्स्ट्राचं, अजूनही काय सामान असेल तर ते पण इथे आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर ह्याच्यावरतीच लगेच मी इथे बादली ठेवलेली आहे, कारण माझ्या बादल्या सगळ्या इथे म्हणजे बाथरूममध्ये जास्त होऊ नये म्हणून मी इथे ठेवते एक्स्ट्राच्या बादल्या वगैरे. आणि काही असेल एक्स्ट्राचं सामान आपण त्याच्यावरती ठेवू शकतो, म्हणून असा हा बॉक्स तयार केलेला आहे. अजून पण बरंच काही काही पसारा असतो आपला, तर तो इथे ठेवू शकतो. त्याचबरोबर पाय पुसणी वगैरे स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे ठेवू शकतो आपण. तर असं स्टोरेजसारखं मी इथे केलेलं आहे. आपला हे आहे. आणि आता हे वायरचं अजून काम झालेलं नाही आहे. आणि या साईडला केतू आणि वेदांचं वॉर्डरोब आहे. तर अशा पद्धतीने हा आमचा पॅसेज आहे ना, तो युटिलाइज केलेला आहे आम्ही. चला, इडली वाफली असेल. छान अशी इडली वाफली. गॅस बंद करते आणि थोडंसं थंड झाल्यानंतर ह्या इडल्या काढून घेते. बाय द वे, काल केतू लेट आली आणि त्याच्यानंतर मी काही शूटच घेतलं नाही. मी ॲक्च्युली ती आल्यानंतर शूट घेणार होती, पण बराच लेट झाला होता, त्यामुळे काही व्हिडिओ कंटिन्यू केलाच नाही. आणि जवळजवळ ती 2 वाजता आली, 1:45-2ला आली होती. आणि मी तर झोपली होती. झोपायच्या अगोदर मी तिला फोन वगैरे केला होता, तर तिला अजून 1 तास लागणार होता, त्यामुळे मग मी झोपली. मला खूप झोप लागत होती. आणि वेदांतला विचारलं, कारण वेदांत तर कॉम्प्युटरवरती काम करत होता, त्यामुळे तो म्हटला की मम्मी तू झोप, मी केतूला आणतो. कारण बिल्डिंगच्या खालीच ती येणार होती तिची बस, त्यामुळे तसं काही लांब वगैरे जायचं नव्हतं. त्यामुळे केतू आली रात्री 2 वाजता. आणि मला थोडासा डोळा लागला आणि ती आली, असं झालं. त्याच्यामुळे मग मी उठली, तिची विचारपूस वगैरे केली. आल्यावरती तिने आंबा खाल्ला. जेवण वगैरे झालं होतं, पण तरी तिला आंबा खायची इच्छा झाली होती म्हणून तिने आंबा खाल्ला आणि मग नंतर झोपली. तर हे सांगायचं होतं की केतू आली काल रात्री, पण लेट झाला. आणि आज ती झोपली आहे, तिला मी काय आज उठवलं नाही, अजून झोपली आहे. इडल्या वगैरे सगळ्या काढल्यानंतर मी तिला उठवेन. तर असं आहे अपडेट. तर चला, तर आता इडल्या जरा थोडेसे थंड झालेत, तर आता चमच्याच्या साहाय्याने काढते मी आता हे. मस्त झालेत, एकदम छान सॉफ्ट झालेले आहेत. तर सगळ्या इडल्या आता मी काढून घेते. तुम्ही बघू शकता सगळ्या इडल्या मी काढल्या आणि दुसरा घाणा पण लावलाय. आता मी खाऊन घेते मस्त गरम गरम इडली. म्हणजे सांबार आणि चटणी वाढली मी माझ्यासाठी. तर इडली घेते मी. केतू तिचं आवरते, त्यामुळे आता मी पहिले खाऊन घेते. तर चला मंडळी, मी आता खाऊन बघते कशी झाली ती. आधी पहिले चटणीसोबत खाते. मस्त झाली, चटणी पण छान झाली. आता सांबार पिऊन बघते. मस्त, खूप छान. मला सांबार चटणी घरचंच खूप आवडतं. हॉटेलमधले एवढी जास्त नाही आवडत. काही काही हॉटेलमधलं बरं वाटतं, पण सगळ्याच हॉटेलमध्ये सांबार चटणी टेस्टी लागत नाही. जी आपण घरात बनवतो त्याच्यापेक्षा वेगळीच असते, त्याची स्मेल जरा वेगळी वाटते. त्यामुळे जास्तीत जास्त इडली सांबार असे प्रकार मी ना घरच्या घरीच बनवते आणि मला घरीच खायला आवडतं. मस्त आला आहे. तर चला, आता मी खाऊन घेते. तर आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आता पुन्हा शूट घेते. तर दुपारनंतर मी काही शूट घेतलं नाही, अजिबात आराम केला जरा. तर केतू आज सकाळपासून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली नाही, तर तुम्हाला ते दाखवते. तिथे तुम्ही बघू शकता केतू मॅडम बसलेत. तर तिला विचारूया कालचा अनुभव काय काय झालं. की तुम्ही कुठे गेला होतात? वसईला गेलो. हां, वसईमध्ये कुठे कुठे गेलेलं ते नाही माहिती मला तेवढं. ओके. तसं मग ढोल ताशा वगैरे सगळं होतं ना, ढोल ताशा वगैरे सगळे होते ना, त्यांच्यासोबत आम्ही चालत होतो आणि मग आम्ही करत होतो परफॉर्मन्स. आणि नंतर मग आम्ही गडावर गेलो. वसईच्या इथे जे गड आहे ते त्या गडावरती नव्हता ॲक्च्युली. गडाच्या बाजूला एक स्टेज होता आणि ते खूप मोठा असा हे होता, स्टॉल बिल असतं ना जत्रा टाईप, तसं होतं. आणि मग तिथे मग जे
खूप मोठी स्पेस होती ना, हम्म. तिथे माती होती वगैरे वगैरे. आम्ही तिथे केला आमचा कार्यक्रम. हम्म. तिथे आगीची काठी पण केली आणि आगीचं चक्र पण केलं. हम्म. मग तिथे सगळं शस्त्रच केले आम्ही, काठी नाही केली. अच्छा, मग तू सगळं केलंस, आगीची काठी केली. यावेळेस साडीला काय झालं नाही ना? थोडं काळाचं झालं पण तेवढं काय नाही. अच्छा, आणि बघ शूट वगैरे घेतलं का सरांनी? हा, मग आपल्याला मी मिळतील का? दाखवू. हा, मी दाखवू. काय दाखवतेस? दिसतंय काय याच्यावर तू? हा, ही आगीची काठी आहे ना, आणि चक्र करते ती. मग काय चक्र म्हणते नाही तुम्ही? आहे, हे काठीच आहे. फक्त ही काठी आहे ज्याला हे लावलंय ते आग लावली? फटाक्यांसारखं असं ना ते. आग लागली आहे का काय लागली? आगवाली वेगळी आहे आणि अच्छा. ही जी तिने केली ती वेगळी आहे. अच्छा, आणि तू कोणती केलीस? मी साधीवाली आगवाली केली, म्हणजे ही जी आहे ना, आगीचीच केली. हा ती. नेहमी आणि जी करते ती. ही तर नवीन आहे. अच्छा, सेम फटाक्यामध्ये वापरतात हा, तशी. तशी आहे. अच्छा, झाला ना, व्यवस्थित झालं ना सगळ्यांचं? तुझं शूट नाही आहे का त्याच्यामध्ये? अजून टाकलं नाहीये ना. अच्छा, सरांनी टाकलं नाही का अजून? ओके. कसं झाला फोटो काढले. कार्यक्रम? कसा झाला? कसा गेला दिवस मग तुझा कालचा? मस्त गेला ना दिवस. फिरत 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 हात मजा गेली. मजा आली. बरं, ठीक आहे. आता नेक्स्ट कार्यक्रम कधी तुमचा? काय नाही, आता जे येणार असेल फेस्टिवल. मग एन्जॉय केला ना तू? खूप. बरं, केतूचं पण म्हणजे केतूचा पण व्हिडिओ असेल तर मी याच्यामध्ये टाकेन, मला मिळालं तर चला आता जेवूया मॅडम. आता जेवणामध्ये काय विचार? डोसा नाही, इडली फ्राय. इडली फ्राय नाही, आता इडली आणि सांबार. कालचा आंबार संपवायचं चालेल आपल्याला. इडली फ्राय. तिथे मी केतूसाठी बाउलमध्ये इडली काढलेली आहे आणि इथे सांबार गरम करायला ठेवलेला आहे. सांबार गरम झाला की यावरती ओतायचं आहे. इडली ठेवून त्याच्यावरती सांबार टाकून खायला आवडतं. आणि इथे मी माझ्यासाठी दुपारी जसं घेतलं तसंच खाणार आहे.